तर नमस्कार मंडळी, मी प्रणय टेपुलकर आपल्या सगळ्यांचं एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे विरारमध्ये जे नवीन द्वारकाधीश मंदिर बनलं आहे त्या ठिकाणी. आणि मित्रांनो, हे मंदिर विरारला ईस्टला अगदी जवळच आहे. स्टेशनपासून आपण रिक्षाने देखील येऊ शकता, पर्सनल गाडी घेऊन येऊ शकता. आणि रिक्षाने जर यायचं असेल तुम्हाला तर विरार स्टेशनवरनं शेअरिंग ऑटो देखील आहेत. 50 रुपये पर पर्सन घेतात, तर तुम्ही त्या ठिकाणी तसं पण येऊ शकता. आज मित्रांनो शुक्रवार होता, त्याच्यामुळे ट्रॅफिक नव्हतं आणि गर्दी देखील नव्हती. त्याच्यामुळे तुम्ही जर शनिवार रविवार जर येत असाल तर मित्रांनो ट्रॅफिक पहिलं चेक करा, त्याच्यानंतरच तुम्ही या. कारण इव्हिनिंगच्या वेळेला खूप ट्रॅफिक असतं. बघा, इकडनं आपण लेफ्ट घेतला आहे. लेफ्ट घेतल्यानंतर सरळ आपल्याला एक अर्धा किलोमीटर आतमध्ये जायचं आहे. तसेच या ठिकाणी भली मोठी पार्किंगची व्यवस्था देखील आहे आणि बिलकुल फ्री आहे. त्याच्यामुळे आपण निश्चिंत राहा, पार्किंग आपल्याला व्यवस्थित मिळणार आहे. पार्किंगपासून अगदी 50 ते 60 मीटरवरतीच मंदिर आहे. म्हणजे तिकडनं मंदिर दिसतं देखील. तर तुम्ही इकडे पार्किंग करून तुम्ही लगेचच मंदिराकडे जाऊ शकता. आणि अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये मंदिर आहे. त्याच्यामुळे जबरदस्त वाटत होतं आणि इव्हनिंगच्या वेळेला तर आणखीनच जबरदस्त वाटत होतं. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही इकडे द्वारकाधीशच्या मंदिराच्या पार्किंगमध्ये पोचलो आहे. इकडे पार्किंगसाठी जरा पण व्यवस्थित मस्तपैकी प्रशस्त व्यवस्था आहे. तर इकडे या मैदानामध्ये आपण पार्किंग करू शकतो. तर आता आपण इकडे पार्किंग करून माझ्या मते 2 ते 3 मिनटाचं वॉकिंग असेल. आपण इकडनं आता चाललो आहे द्वारकाधीश मंदिरामध्ये. कशाप्रकारे दर्शन होतं काय सगळं दाखवणार आहे तुम्हाला. तर चला जाऊया द्वारकाधीश मंदिरामध्ये. आता बरोबर संध्याकाळचे 5:50 झाले आहेत आणि हा बघा एकदम जबरदस्त नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर हेच पाहण्यासाठी आपण आज इकडे आलो आहे. आणखीन दर्शन देखील होणार आहे. तर आजचा व्हिडिओ पूर्णपणे पहा. अतिशय मस्त व्हिडिओ होणार आहे. आणखीन विरारचं द्वारकाधीश मंदिर कसं आणि कशाप्रकारे आहे ते तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे. जय द्वारकाधीश. माननीय श्री हितजी ठाकूर, वसई विरारच्या आप्पा, आणखी प्रथम महिला महापौर सौ प्रवीणाताई ठाकूर यांच्या माध्यमातून जसे मंदिर द्वारकेला आहे तसेच मंदिर या विरारमध्ये व्हावे अशी संकल्प मनामध्ये ठेवून या मंदिराची उभारणी करण्यात आली.
आणि मित्रांनो खरंच कुठेतरी आता आपल्याला धगधगीच्या जीवनामध्ये रोज ट्रेन रोज काम आणि या सगळ्या दगदगी जीवनामधून आहे ना कुठेतरी 5 ते 10 मिनटं वेळ काढून आहे ना अशा ठिकाणी आलंच पाहिजे. कारण इथे आल्यानंतर जो मनाला शांती मिळते ती मात्र अवर्णनीय आहे. आणि नक्की या ठिकाणी आणि पहा कसं वाटतंय. इकडे प्रसादाची व्यवस्था देखील आहे. रोडमध्ये प्रसाद आहे. थँक्यू. राधे राधे. राधे राधे. वाह. थैंक यू. तेरा नाम क्या है? यशवंत यशवंत. कहाँ से है? कुमारपाड़ा कुमारपाड़ा. और तेरा गांव कौन सा है? गांव मेरा सोलापुर. सोलापुर. मराठी आहे मग? मराठी है तू? हिंदी आहे. सोलापुर गाँव. और तेरा पापा का कौन सा तो फिर? पापा का कौन सा है? यूपी बिहार वही है सोलापुर. सोलापुर. सोलापुर है तो मराठी नहीं बोलता है? आता ही नहीं है. पता ही नहीं है. और महाराष्ट्र में तुम लोग रहता है, विराट में रहता है, मराठी आना चाहिए थोड़ा सा. चलो कोई बात नहीं कोई बात नहीं. स्कूल जाता है ना? कौन सा स्कूल में? हाँ कुमारपाड़ा इधर ही है. अभी हम लोग ज्वाइन किए हैं. अभी इधर आया है विरार में. ओके. और ये तुम्हारा भाई है क्या? हाँ. अच्छा तेरा नाम क्या है? नयेश. नयेश. नयेश नरेश. नरेश. ओके. चलो साई राम. बाय बाय. राधे राधे. राधे. बघा विरारवरनं यायचं असेल ना तर शेअरिंग रेस्ट स्टँड पण देखील आहे. 50 रुपये आहे इकडे त्यांचा रेट. तर कधी येणार असाल तर तुम्ही फसू नका. 50 रुपये द्या पर पर्सन आणि या. तर मित्रांनो मी निघालो घरी जायला. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी. तोपर्यंत जय महाराष्ट्र.